जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात, आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निबार 2 ठेवून देणे, मग काय होईन ते होईन, कोण आसन तो आसन, पण हे फटकावणे. तुमचं काय मत आहे? अहो कानाला मोबाईल लावी त्यात सरळ याड्या बाबळीत गेलं, दोन्ही बॉल सटकले आणि त्याला विचारलं काय झालं, हे कुत्रा आडवा आलो. हा विनोद नाही. अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड, चौघ गाडीवर बसणार, गाडीवर चाललं कुत्र्याला थांबणार, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मुळव्या त्याचा कोंब दुखतो त्याचा. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. दारू, आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत काय मी पियत नाही, नाही तर सरलाट मंडई टाईट होती महाराज. अहो त्यातही 2-3 टप्पे झाले. द्वात्रवाला कधी मध्ये पितय, त्याच्या कोणी कानफट्टी ठेवून देतोय. नाही, 100 पोरांमध्ये आज 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात. जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे यांच्या नादी लागणं म्हणजे काय सोपं समजता का तुम्ही? अहो एक दारू पिला लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं, उठायचं आहे ना त्याला वाकडं झालं, ते सरळच होईना. ते गाई डॉक्टर गेलं, डॉक्टर म्हणले काय नाही, त्यांना गाई पायजाम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. काय क्वालिटी आहे काय? अहो असंच एक जण दारू पिलं, असंच एक जण दारू पिलं आणि स्टँडवर गेलं. एसटी आली आणि टी एसटीत बसलं, पण पुढं बसलं ते गिअरबॉक्स असते ना ते, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ती एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गिअरच सापडाना. ती इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? तो म्हणला अहो गिअरच सापडाना. तो म्हणला गेर आहे का हा गेर आहे का? म्हणला मी बसलो तसा पाहतोय तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी का खशक्यात काढून टाक. काय क्वालिटी आहे. विढाल हा विठ्ठल. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. आज दारुडे इतके झाले महाराज, 10व्याला जायची लाज वाटते. 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. का गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही, मोर्चा. डीपी जळाली, मोर्चा. शाळेत गुरुजी आला नाही, मोर्चा. दारूनं गावांचं वाटुळं केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची, कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही, दिलाय. पाप केलंय त्या बापानं. बनेल बाळाला तर त्याला पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत, पाप केलंय त्या बापानं. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडलेत. कुठं आहे आम्ही, कुठं आहे? अहो एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात, उड्या हाणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय? काय माहिती त्या पोरांना की मला आयुष्याचा डाग लागलाय, की मला बाप नाही आहे? ते पोर आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई सांग ना, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई पोराला पदराखाली झाकते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठे चालवलंय? सांग ना आई, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठे चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात, ती लहानली पोरं हसतात हसतात, आणि हसतानी पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? सांग ना आई, माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जगते, म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय.
पोरगा पाठ करताय. माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत आला नाही रे. माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात. ते पोरग वटेवर बसतंय. ती पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत नाही रे. माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात आणलं नाही. मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे. मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाप नाही मिळणार रे. मेलाय. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम होते. माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतय आणि घरी जाऊन आईला म्हणतय आई मेलाय ना माझा बाप. सांग आई मेलाय ना. आई पोऱ्याला पदर कली जगते. डसडसा रडते. ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी होती रे. पाणी होती. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी होती. ही गोष्ट नाही सांगत आहे. ही मालिका नाही सांगत आहे. ही 50% दारुड्यांची घरातली चित्र आहेत. का दारू प्यायची आहे? का? अरे ते मायबापाकडे बघून तरी पिऊ नका. अरे जगामध्ये जीवनामध्ये सगळे नातेगोते तुमच्या जवळ येतील. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, लोक प्रेम करतील. पण निस्वार्थ प्रेम या जगात जर कोण करताय ना ते फक्त आपले बाईबाप आहेत. पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. पण ज्याचे आईबाप गेलेत ना त्याच्या जवळ जाऊन बसा. आईबाबांची किंमत, आईबाबांचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. अरे आईचं नाव जरी काढलं ना तरी तुमच्या समोर डसडसा रडेल. सांगेल महाराज माझी आई गेली ना या जगातलं माझं प्रेम संपलंय. अहो किती दिवसानं घरी येऊ द्या. कामावरून थकून घरी येऊ द्या. अहो आल्याबरोबर माझ्या आईनं काठी टेकत टेकत समोर यावं आणि एवढंच विचारावं बाळा आलाय ना तो असं म्हणायची. तोंडावरून पाठीवरून हात फिरवायची. सगळा थकवा निघून जायचा माझा. पण आज आई निघून गेली ना महाराज. अहो तोंडावर फिरणारा हात पाठीवर बसणारी ताप माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. अहो माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेला आहे. अहो ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा बापाची किंमत काय असते. माझा तरुण वर्ग बसलाय. आचार्य विनोबा भावेचं चरित्र बघा. आईची किंमत कळेल आपल्याला. अरे आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावोगावी जायची. सोबत बॅगमध्ये एक लुगडं घेऊन जायची. व्याख्यान देऊन झालंय बुक्काबाचा प्रसंग जर आला ना आचार्य विनोबा भावेने त्या बॅगमधून ते लुगडं काढावं, खाली आथरावं आणि मस्त पैकी त्याच्यावर झोपून जावं. अहो एक सद्ग्रस्त समोर गेला. विचारला आचार्यजी, प्रश्न केला आचार्यजी तुम्ही एवढी मोठी श्रीमंत माणसं आहात, एवढं मोठं तुमचं ऐश्वर्य आहे, तुम्ही खाली लुगड्यावर झोपलायत, काय कारण आहे? प्रश्न उपस्थित केला ना. अहो आचार्य विनोबा भावेंच्या डोळ्याला 2-2 धारं लागले आहेत. अहो आचार्य विनोबा भावे उठून बसताय आणि बोक्सी रडताय. अहो तो श्राद्धग्रस्त समोर गेला, हात जोडले. आचार्यजी माझ्याकडून काही चुकलंय का? मी अनावधानानं काही जास्तीचं बोललोय का? मला माफ करा. त्या वेळेला आचार्य विनोबा भावे बोलतायत हे दादा अरे तू बोललाय म्हणून मी रडत नाही रे. मग अरे तू मला प्रश्न केलाय तुम्ही खाली लुगड्यावर का झोपता म्हणून. मग अरे मी लुगड्यावर झोपतच नाही गड्या, मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय. का? अरे जेव्हापासून मी जन्माला आलोय ना गड्या, अरे तेव्हापासून मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो. पण ते अदृश्य दुर्जन काळाला माझ्या आईचं आणि माझा असणारा जे वात्सल्य प्रेम आहे ते सहन झालं नाही. त्यांनी माझ्या आईवरती गाला घातला आणि माझ्या आईला माझ्या हातून हिसकावून घेऊन गेला. अरे जेव्हापासून तो माझ्या आईला घेऊन गेलाय ना तेव्हापासून माझ्या आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली आहे. आणि माझ्याच आईचं लुगडं आहे. मी ह्या लुगड्यावर जरी झोपत असलो ना तरी मला माझ्या आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे, म्हणून मी ह्या लुगड्यावरती झोपतोय. अरे आईच्या लुगड्यात आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहेत आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाहीत. म्हणून आईबाबांची खून करणारी लेकरं आज कोणीकडे आहेत. म्हणून प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा सबसे बदे सबसे बदी बगले सबसे बदी
सबसे बड़ी है माँ हे माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ हे माँ सबसे बड़ी है माँ से बड़ा करा कोई नहीं ओ देती है दुआ से बढ़ कर कोई नहीं माँ से बढ़ कर कोई नहीं ओ देती है दुआ माँ से बढ़ कर कोई नहीं है माँ से बढ़ कर रुपयाची आहे वाह का 10 रुपयाची समाधान लागतंय जर आजच्या या कीर्तनामध्ये जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा महाराज दारोड्याला लय वाईट बोलला त्याला म्हणा फक्त तू बहीण दारोड्याला देऊन पाय मग कळन तुला काय भानगड आहे वय का विधवा मुलीचा बाप वय का विधवा मुलीचा भाऊ आणि मग कळन तुला काय भानगड आहे लग्न जमावणारे दलाल नीट ऐका कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता तुमचं वाटूनच होणार का 10 रुपयाची आहे अहो एक बाप तळतळून मारण्याचं समाधान आहे तुम्हाला अहो शेतात गेलेली आई जर रुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईन म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही काय वाटलं नाही एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का सगळं विका स्वाभिमान विका गाड्या बंगली ऐकल्यानं काय फरक पडत नाही आपण 96 कुळी खानदान माणसं आहेत एकट्यानं खिंडे लावली तर खिंडीचं नाव बदललंय आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टरवारी नाचतोय इतकी नालायक आहेत आपण का त्यांनी खंब्या दिला का त्याच्या लग्नात आपण जीप काढून नाचतोय अरे तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जीप काढून नाचताना तेव्हा तो माणूस तुम्हाला गडी म्हणून नाचवतोय गुलाम आहेत तुम्ही त्यांनी तुम्हाला 35 रुपयाच्या क्वार्टरवर विकत घेतलंय आणि तुम्ही त्याच्या लग्नात जीप काढून नाचताय इतकी नालायक आहेत आणि तो नवरदेव आपल्यावर 20 रुपये ओवाळतोय 20 रुपये किंमत आहे आपली अरे स्वाभिमान गाण एक तर 2 गोष्टी होतील एक तर गरीब येईन नाही तर श्रीमंती येईन आणि काय फरक पडलो आता एक वाक्य सांगू का गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय श्रीमंत डोळे वाचून झोपत्या का आणि गरीबही असलं श्रीमंतही असलं तरी तोंडाना जेवतोय श्रीमंतांना जागा बदलावली का खायची आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला ध्यानात ठेवा ज्याच्या पोऱ्याचं लग्न आहे त्याला सांगायचं तू नाचतोय बायको नाचवतोय घरातली माणसं नाचव आम्ही नालायक आहेत का क्वार्टरवारी नाचायला अरे नाचायचं इथं नाचा ना नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपाला उजगी ज्ञान दीपाला उजगी ज्ञान दीपाला उजगी टाळी टाळी वरती हात करून टाळी वाजवायची सर्वांनी
इथं नाचलं पाहिजे लोक डांबरेव नाचत आहेत जीप काढून इथं नाचलं पाहिजे विडाल गायनाचे उडे आपण या छंद गायनाचे